छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव किल्ले शिवनेरी गडावर साजरा होतोय। याच निमित्ताने राज्यभरातील तरुण हे शिवजयंती निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर दाखल होत आहेत। शिवज्योत घेऊन शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक होत आहेत। आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा होत असताना एक वेगळा उत्साह या तरुणांमध्ये आहे। पुणे नाशिक महामार्गावरून खरं तर शिवनेरी गडावर रात्रीच्या अंधारापासून हे तरुण जात आहेत। एक वेगळी प्रेरणा आहे। आपल्यासोबत काही तरुण आहेत। मला सांगा, काय सोहळा होतोय, काय प्रेरणा घेताय यातून? निश्चितच एक अतिशय अखंड ऊर्जेचा स्रोत म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जाते आणि त्याच भावनेने या ठिकाणी सर्व युवक, यामध्ये उद्योजक आहेत, सगळे कॉलेजचे मुलं मुली मोठ्या प्रमाणात शिवनेरीवर यावर्षी लाखोच्या संख्येने युवक शिवनेरी गडावर उपस्थित राहिलेत। आम्ही खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक या गावातून 50-60 युवक पहिल्यांदा शिवजयंतीचं मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजन केलेलं आहे आणि रात्री 11 वाजता आम्ही गेलो होतो। आता 4-5 वाजलेत। तुम्ही बघा रस्त्यावर किती गर्दी आहे, प्रचंड उत्साह आहे, कोणाला झोप पण आलेली नाहीये। महाप्रचंड उत्साह, हा उत्साह आहे। पण हा सोहळा होत असताना काय भावना मनात येते? शिवाजी महाराजांच्या शिवनेरी गडावरती नतमस्तक झालो तर अखंड ऊर्जा आणि स्फूर्ती जी मिळते ते कुठेही मिळू शकत नाही, अशी आमची मनामध्ये भावना आहे। राजाच्या प्रेरणेतून ऊर्जा मिळते। मला सांगा, तुमच्या काय भावना आहेत? फोटो पण काढ रे। हे बघा, खरं जर विचार केला तर आपण आज शिवजयंती आहे, ह्या निमित्तानं आम्ही सारा संस्कृती या ठिकाणाहून खरबडून चाकणमधून आम्ही आलेलो आहोत। खरं तर दरवर्षी आम्ही येतच असतो या ठिकाणी, पण जेव्हा आपण शिवजयंतीला निघतो बघा, प्रजन म्हणतात की बाबा आम्ही असं करतो, झोप येते, मला झोप सण होत नाही, पण आम्ही इतक्या उत्सुकतेने इथे येतो की आम्हाला झोप कुठं आहे, झोपट डोळ्यात राहत नाही आमच्या। आणि त्याला की असं उत्स्फूर्त आम्ही होतो की आम्ही किती वरी पळत जातो, वरी जाताना वरून खाली पळत येतो आम्ही, पण आम्हाला असं कधी काय जाणवत नाही। आणि सगळ्या बहुसंख्येने आम्ही या ठिकाणी आलो आहोत, कमी आम्ही 100 लोक आमचे आहेत या ठिकाणी आले आहेत आणि सर्व आम्ही या ठिकाणी खूप नक्कीच प्रेरणा मिळते। मात्र ही ज्योत हातात आल्यानंतर काय भावना मिळते? नक्कीच खूप छान वाटतंय। आपण पळत पण नाही, हात जर शिवज्योत घेऊन आम्ही जवळपास 4 ते 5 किलोमीटर पळालोय। तसं जर पळायला लावलं तर 1 किलोमीटर काय 100 मीटर पण पळवत नाही आता। पण शिवज्योत घेतल्यामुळं जी प्रेरणा आहे, 5 किलोमीटरपर्यंत गेलेलो आहे आज आम्ही। आणि तरुणांचा उत्साह पाहिला ना तर अजून मी बरेच पळू शकतो। अजूनही ताकद मिळते। ही ज्योत जी आहे, ही ज्योत नाही तर तरुणांची एक वेगळी ताकद आहे। अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या। त्यामुळं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्साह या ठिकाणी साजरा होतो, त्यामुळं यामध्ये एक वेगळा आनंद पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।